काय करावं माय, काही नाही. या दुनियात कोणी कोणाचं नाही राहत, कोणी कोणाचं राहिले पाय. 4 दिवस मार दोस्ताना केला माय, मिला माया सोन्याचा गोप विकून टाकला दोस्ताना खातीर. त्याच्या दोस्ताना खातीर मी काय काय नाही केलं. शेवटी त्याने मला अलग पाडलं, दोघी एकाच्या एक झाल्या. अशा मायाहून बेकार चुका त्याच्या ऐकून झाल्या. त्याच्या परिवारानं किती रंगारंगाचं बोलून टाकलं, तरी पण मी ना काहीच नाही केलं, काहीच ऑब्जेक्शन नाही उचललं. माया भावानं उलट काय म्हटलं, माया कलावती सोबत न करायचं होतं एवढ्या बार. एकदम अलगच पाडून दिलं बाबा मले. एवढ्या बार तर माय शांताबाई गंगापासून रुसली होती, तवा तिने एवढा बार नाही केला माय. शेवटी एकाचे एक झाला बाबा. तवा एकामेकीचा एवढा हेड सांडा नाही केला त्याईनं. त्या एकामेकासाठी किती उपकार करते. एवढे उपकार करूनही शांताबाई जराशी तोंडातून गोष्टही नाही काढत का मी उपकार केले, तिनं उपकार केले. हो ना माय, अशा मैत्रिणी असते बापा, याच्यावानी मैत्रिणी असते काय. बस बाई आता काही नाही. त्याला बलवाली गेली, नवीन नवीन प्रेमात पडली होती तर माझ्या तोंडाचं कुठे गेलं तर काय माहित. त्याच्या घरी आपण जा, त्याची माय निघते बाहेर. तो कुठं घर घुशा भांडे घासते का काय करते, हांडून मडक्या काय माहित. घरातल्या घरात. हो ना बिचारे, काही कोणी कोणाचं नाही माय. पहिल्या नवऱ्याला फालतू सोडून आली बापा मी. लाता खाल्ल्या असते तिथं, लाता खाले परवडल्या माय म्हणले, पण इथं यायला नाही पोरलं माय. कोणी कोणाचं नसते, आपल्या घरी आपण शाही जगतो बापा. मायच तरी माई नाही झाली तर परके लोक तरी माय होईन काय बापा. भाऊ बंडस मला सोडून गेले. नवरा तर नवराच असते बापा. माय म्हणते आता लग्न कर. पाहतो बाई, लग्न करूनच घेतो. मग काय करतो मग आता. उपाय नाही राहिला माझ्याजवळ, कोणीच नाही आहे माझ्या जमान्यात कोणी असाले. त्यानं माय अवकातच दाखवून दिली एकदम. काय डबल एकाचे एक हो आम्ही. खाल्लं पेल्लं पास काढलं. माझ्या सोन्याचा गोप गेला 15,000चा. तरी पण मी ना काही नाही म्हटलं माय. पण हे सर्व शांताबाईच्या यानंच झालं. शांताबाईच्या यानं आले. त्याचं काय आहे, त्या चौघी मैत्रिणी चांगल्या राहते आणि दुसऱ्याच्या याच्यात अंधार पाडून द्याले. हो ना, तर अशी सवय नाही पाहिजे बापा. अमाय कलावती, काय झालं बाई, कोण रडून राहिली माय. कलावती, अय कलावती. अमाय कलावती, नको रडू बापा, नको रडू. मी सांगून राहिली ना माय तुले, तुझी मित्र तर तुटली ना काजल कमलापासून. पाय इथून पुढे तुझी जिंदगी एवढी सुधारते, एवढी स्वर्गासारखी तुला जिंदगी भेटते. त्याला सोड फक्त. तुझी जिंदगी एवढी मस्त होऊन जाईल ना, भले लागेल तर तुझ्या जिंदगीत मला आठवण नको करू. मी ना तुझ्या हेड सांड केला म्हणून तू सोडून दे मले, पण तू त्याला सोडलं हे लय मोलाची गोष्ट झाली. तू माया ऐक, लग्न करून घे दुसरं, लय आनंदात राहशील. त्याच्यापासून मित्र तर तुटली, स्वतःले दुःख नको पोहोचून घेऊ, आनंद पोहोचून घे बाई, आनंद पोहोचून घे. असं समज का त्या कालपर्यंतच माझ्यासोबत होत्या. माया वाईटपणात त्या माझ्यासोबत होत्या आणि माया चांगलेपणात चांगले लोक आहे, वाईटपणात वाईट लोक होते. असं समजून पुढे चाल बाई तू. आता नवीन वर्ष लागून राहिलं, नवीन साल लागून राहिलं. सगळे हाव भाव विचार बदल, स्वतःले बदल. सगळं आयुष्यच बदलून जाईल बाई तू येवाला. शांताबाई पाय बरं माय किती समजदार आहे. त्या कशा भांडते का, अशा भांडल्या तर अबोला होते काय. त्याची किती चांगली मैत्री आहे. पाय बरं. मी सांगून राहिली आहे तुले, शांताबाईचं ज्ञान माझ्याजवळ नको पाजू. तिच्या वजेच्यानंच माझी मैत्री तुटली. मोठी सांगून राहिली तिच्या मैत्रिणीचं. त्या 4 जणीचा ग्रुप आहे. त्या 4 जणी एकामेकीला बरोबर सांभाळते, एकामेकीसोबत भांडते, चांगले होते. आमची तशी मैत्री नव्हती. आमची मैत्री त्याच्यापेक्षा घट्ट होती. पिवल्यानं आम्ही पिवल्यानं मोळाले. हो ना, मोठी सांगून राहिली शांताबाईचं ज्ञान त्याच जवळ ठेव. तिच्याच्यानं तर माझी जिंदगी खराब होऊन राहिली, पुरी जिंदगी खराब व्हायले. स्वतःच्या घरचा अंधा ठेवते लपून, लोकांच्या घरचा पाहिजे वाकून. नाही हो बाले, अशी नको म्हणू ना माय, अशी नको म्हणू व बापा. जे काही होते ते चांगल्यासाठीच होते माय. तू हे चांगलं पाहिजे व ठेव. तू तिच्याबद्दल वाईट विचार नको करू माय. तू ती एवढ्या रंगाची बोलून घेत, पण ते शब्दानं काही म्हणत नाही उलटलं तिलटा शब्द तुले. समजून घेत जाय बापा जराशी. तुझ्या चांगल्यासाठी, तुझ्या भल्यासाठीच करत आहे. पाय ना, समोरचे दिवस तुझेच आहे, तुझ्यासाठी चांगले आहे, तुझेच आयुष्य चांगलं आहे बापा. ऐको मायचं जरासं ऐको बापा पोरी. एवढी जिद्दपणा नको करू माय. जिद्दपणा नको करू एवढी. हो फूट पाडून द्यायची. मित्र मध्ये मैत्रिणी फूट पाडून दिली ना, आता ती चांगली झाली आहे ना. चांगली आहे ती, मायाबद्दल चांगले विचार करते. काय ती चांगले विचार करते ते मायाबद्दल चांगले विचार करायला. स्वतःच्या पोरीचं लग्न उरकून दे ना मला लवकर म्हणा. 2 बायाचा एक नवरा केला होता तिच्या पोरीनं. तेव्हा तिला समजलं नाही का आपल्या पोरीला लवकर नवरा करून द्यावं म्हणून. तिची पोरगी तर भल्ली नवऱ्यासाठी कच्चा कशी करे. तिच्या पोरीला दे ना मला नवरा करून. माझ्यासाठी काय झुरणी पडून राहिली ते नवरा करासाठी. का तिला करून द्यायला नवीन नवऱ्यासाठी झुरणी पडून राहिली काय ते. याला नवरा करून देऊ दे, त्याला नवरा करून देऊ दे. रिकामी साय जशी रिकामी असाले संट्यावानाची.
अमाय पण तिने कायची फूट पाडली माय? कलावती तिने कायची फूट पाडली तूच सांग. ते तुझ्या भावानं त्या काजलने जाऊन म्हटलं का शांताबाईनं काजलने जाऊन म्हटलं? तूच सांग. शांताबाईने तर कोणती गोष्टही नाही केली. शांताबाईने एवढी गोष्ट केली बा का तुमच्या कलावतीसाठी जर पोरगा पाहिजे असन तर माय रिश्ता चांगला आहे बा. आपली शेवटी समाज एकच होय. तर पोर हाय माझ्याजवळ, चांगलेच चांगले पोर आहे. तुम्हाला पटन तर करा बा, नाही पटन तर दुसरा पाहू, असं तिचं म्हणणं झालं. तिनं त्याच्यात काहीच टांग नाही अडवली माय. ते जे काही सोचते चांगलंच सोचते. तू काहून अशी वाईट विचार करता? आणि एवढंच होतं काजलला समजून नव्हतं घ्यायला पाहिजे का? तिला तुझ्या भाऊ बोलला, तिचं रुसणं त्या भावासोबत होतं, शिवाय देणं त्या भावासोबत होतं. एवढ्या दिवस तर तुमचा दोस्ताना होता. दुसरा बोलला म्हणून तुझ्यासोबत दोस्ताना तोडून टाकला. असं असते काय मग? असं असते काय? तू सांग, असं असते काय? तिने त्याची फूट पाडली म्हणजे नाक ते तुला इथं बोलावलं असतं, तिनं तुला इथं बोलावलं नसतं. आणि दादा इथं आला नसता. तिनं जर दादाला इथं बोलावलं नसतं आणि दादा मलाही नसता बोलला, दादा म्हणाले मला लाज वाटून राहिली, त्या टकला तिलाही बोलला नसता काजलला, तो टकला मलाही बोलला नसता. कायले फूट पडली असती आमच्या मैत्रिणीत? काही फूट पडली असती काय? कायले तिथे शांतीने शानपणा मारला गावातून. हिटलर पण या माझ्या घरी या, कलावतीचं लग्न करून देतो. त्या कलावतीच्या मायले कलावतीच्या उरावर बसायला घेऊन ये, असं काय करावं लागते? चालली आयत खाली इथं. राम जाणे बापा, तू पोरगीच कशी आहे ना काय आहे तर बापा. आपण म्हणतो बाई आज सुधरण उद्या सुधरण, काय मी मातीतही जायन तरी तू या थोच गुण राहीन का काय माहित बापा. हारलो बापा आपण, आता काय करावं, अजून काय करावं म्हटलं. त्यासाठी काय काय करावं, देवापाशी काय गेली, इकडे तिकडे काय विचारलं माय. शेवटी तुझ्या अंगातलाच गुण आहे तो, अंगातलाच किडा तुया वल 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 करते माय, तशीच तू जगत. त्या जगण्यापैकी माय तुला कोणी सुद्धा नाही म्हणतो बापा. आता माया ऐकशील तर फायद्यात राहशील, नाही तर नाहीच मग ती जिंदगी कुत्र्यावानी भुक 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 करणं आणि लोकांना गोटे मारणं. त्यातच जिंदगी जाणार आहे आपली पुरी. माई जिंदगी मी पाच बसन ना माय. शेवटी तुम्ही पहिलं लग्नाच्या वेळेस कुत्र्यावानी माई हाल करूनच टाकले ना. मी नाही म्हणा तरी कुत्र्यावानी मला त्याच्या गळ्यात लाटकून दिलं, जायच्या घरी. तो मूर्दंगा निघाला, इथे येऊन बसली तर आता म्हणते दुसरा नवरा कर. म्हणजे 10-15 तुम्ही नवरेच करून द्या. हाय जर चांगला नाही निघाला तर बस मी नवरे करत जातो आणि तुम्ही नवरे करून देत जा. थेच धरून बसाले. बस बाबा, दुनियात पोरी आहे ना माय तुझ्यासारखे. तू एकटीच आहे का माय दुनियात? त्याहून 2-2, 3-3 लेकराच्या माया घरी बसल्या आहे नवऱ्याला टाकून. त्या अशाच करत असन काय? राहतेस ना आता नशीब होय माय. कोणी हात धुवून पाहते, नशीब धुवून पाहते काय? नाही पाहत. शेवटी आपल्या कर्माचे फळ आपल्या समोर येत असते. तू जर चांगले कर्म करशील तर चांगले कर्म त्या पुढे येईन. तू अजूनही जर थेस करशील तर काय त्या जिंदगीत चांगले होईन व? मागच्या जन्मात तुला वाईट कर्म केले असन म्हणून तुला नवरा तसा भेटला, म्हणून त्या जिंदगाने तसं झालं. असं जर आपण असं जर बत्तर नशीब समजलं तर काय दुनिया जगायला आपल्याला काही बेकार वाटते काय? नाही वाटत. शेवटी नशीब समजावं आपलं. पण तू नाही माय, तू तर माय ढकालतो. काय असं बा, कोणतं माय बाप असं लेखते काय का पोरीची जिंदगानी बरबाद झाली पाहिजे म्हणून? सावत्र माय नाही लेखत माय अशी. सावत्र माय लेखाले असं म्हणते का चांगलंच भेटो म्हणते, ती तिच्या घरी सुखी असं म्हणते, आम्हाला काही निकरा लागत म्हणते. आम्ही तसाच विचार केलता माय कलावती त्या आम्हाला. पण नशिबाच्या पुढे काय आहे माय तूच सांग. हो मला माहित आहे ना माय नशीब खतरनाक आहे. माय नशीब नालीतला गारा नेरात की नालीतला गारा, त्या नालीतल्या गाड्यातले किळेचं की वलवल करते किळे नालीतले, बस त्या किळेसारखं नशीब आहे मायावाला. गिदाळ्यात राहायचं तसंच नशीब समजतं ना मी. तसंच नशीब समजाले कचऱ्यातलं. शांत काकू, आई मला माहित पडलं तुम्ही त्या कलावतीच्या मांगा लागले म्हणून. कलावतीचं चांगलं करायसाठी तिचं लग्न करून देताय म्हणते. तिच्या आई बाबाले काय बोलावलं, तिच्या भाऊ भावजाईले काय बोलावलं, काय एवढं करायला लागतंय कोणासाठी? तो समोरचा व्यक्ती जर चांगला असेल तर त्याच्यासाठी मी म्हणतो आपण जीवन दानही दिलं तरी चालते. पण अशा नालायक लोकांसाठी तुम्ही एवढ्या झटपटत आहेत, काय एवढं करायला लागते कोणासाठी? अशी फालतूची कामं काऊन करत असताय? शांत काकू तुम्ही असे चांगल्या लोकांसाठी काम करत जा, अशा फालतू लोकांसाठी काम नका करत जाऊ. हाव ना, तर मला भल्ला राग येते त्याचं काही म्हटलं तर. माय कोमल तुले कोणा सांगितलं माय? कोणा सांगितलं माय कोमल तुले? कोणा सांगितलं म्हणजे? काय अंगणात तुमच्या त्याच गोष्टी चालू होते ना. कलावतीची मैत्रीता तुटली, असं झालं तसं झालं. आता कलावती सुधरते, आपण कलावतीला सुधरवू. काय एवढ्या भर कोणाचं करायला लागते आई? जर तो व्यक्ती चांगला असन, तुला तर माहित आहे तुले तिनं किती भलं बुरं म्हटलं माहित आहे काय? शांत काकू तुम्हाला किती भलं बुरं म्हटलं. एवढ्या हालच्या पद्धतीची बोलली आहे ती तुम्हाला, तरी तुम्ही तिच्या मागं धावून राहिला. म्हणजे काय निर्लज्जपणा आहे? अमाय कोमल काहून बोलू दे ना बापा, बोलू दे. कोणी आपल्याला बोलल्या ना आपल्या अंगाला काही खाणकण नसते पडत माय कोमल. आणि कोणाच्या मदतीत धावलं तर चांगलं असते, जाऊ दे ना. तिनं आम्हाला भलं बुरच म्हटलं ना, भलं बुरं तर आमच्यासोबत काही केलं नाही तिनं.
जाऊ दे, म्हटलं तर म्हटलं, आम्ही तिला म्हटलं माहीत, तिनं आम्हाला म्हटलं. होऊ शकते तिनं आमच्यापेक्षा जास्त, तिनं आम्हाला जास्त म्हटलं असं. जाऊ दे ना बापा, झाल्या गेल्या गोष्टी पार पडल्या. आता उखरून काढण्यात काही फायदा नाही ना, जुनं झालं ते गेलं. आता नवीन नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची. नाही बाई कोमल, तुले म्हणणं काय होय का ते तुम्हाला एवढ्या रंगाची बोलली बा, ते वाईट बाई आहे, तुम्ही तिचं चांगलं करायला कोण पाहून राहिला बा. शेवटी ते तुम्हाला चांगलं ठरवणच नाही. त्या मनात अशी भावना आहे, आम्ही त्या भावना समजू शकतो कोमल. पण काय आहे ना, जर समोरच्याची जिंदगानी आपल्यामुळे जर सुधरत असन तर त्याच्या भविष्यात टांग टाकणं जरुरी आहे. ते आता तिची जिंदगानी सुधरेपर्यंतच ना, सुधारल्यावर तर ते आपल्याला किती सोन्यात पायानं. तो विचार कर ना, त्या माणसाला आपल्याबद्दल किती कदर आहे, किती चांगल्या भावना आहे, किती चांगले विचार करन, आणि आपलं किती पुण्याचं काम होईल आपण तिच्यासाठी करू तर. अशा भावनेने चालला लागते कोमल. समोरच्यानं आपल्याला वाईट म्हटलं म्हणून आपण त्याला वाईट म्हणायचं काय नाही. प्रत्येकाचंच नशीब असते. आता प्रत्येकच जण प्रत्येकाला बोलते, प्रत्येकाच्याच मदतीला धावा लागते. अशानं नसते होत कोमल. काय माहित बापा, भलं बुरं केलं नाही म्हणता, आता भलं बुरं करायची वाट पाहून राहिले का शांत काकू तुम्ही? आता ते तुम्हाला बोलली असं म्हणजे बोललीच आहे ती, तुमच्यापेक्षा जास्त तुम्हाला वाईट बोलली आहे. तिने मायावर अत्याचार काय केले, माया तोंडात तिने अंगार टाकली होती. जलते कोयते तिने माया तोंडात टाकले होते. तर खरंच मला तिच्याबद्दल काही चांगलं वाटत काय? तुम्ही मला सांगा, तुम्ही तिच्याबद्दल किती चांगली गवई द्या, किती काही नवीन चाल येऊ द्या, मला त्या गोष्टी तर आठवणारच आहे ना, ज्यानं माझं तोंड जायलं होतं, ज्यानं मला बोलता नाहीये, ज्यानं मला रडता नाही, ज्यानं मला खाता नाही, ज्यानं मला पेता नाहीये, त्या माणसाचं तुम्ही चांगलं करायला निघाल्या. माझ्या जीवाला किती बेकार वाटत असेल. शेवटी त्याचं चांगलंच होऊन राहिलं, चांगलं व्हायले. अरे देवा कोमल बाई, जाऊ दे ना माय, तुला मी तर सांगून राहिली, झालं गेलं पार पडलं व. तो व्यक्ती तसा नव्हता. त्या व्यक्तीले तुई माय कमला, तिनं त्या कलावतीला सांगितलं असन का हिच्या तोंडात तू राखळ टाक, म्हणून तिने टाकली असन व. नाही ती तशा विचार करून आली असन काय का बा, चल आज मी कोमलचं तोंड जायतो अशी विचार करून आली असन काय. ते तुई माय बदमाश आहे ना, आम्ही तिच्यासाठी काहीच नाही करत. ते सुधारली तर स्वतःहून सुधार, आम्ही तिला सुधारायचा प्रयत्न करत नाही रे. काजल आणि कलावती ह्या दोघीने त्या मायनं बिघडवलाय. तर याच्यात तेच काहीच नाही आहे ना माय, त्याले म्हणजे त्या मायनं कमलानं त्याला तसं करायला लावलं, त्यानं तसं केलं. होय, मायनं त्या सावत्र मायनं सांगितलं आणि तिने तसंच केलं. म्हणजे त्या नाकातले तोंडातले घास नाकात टाकते का नाही, त्या ताण्या आहे त्या पायनं हलवा झोपत्या. मोठे सांगून राहिले शांत काकू तुम्ही तर. माया दर्द मला माहित काय होतं तेव्हा. तर म्हणजे आपल्याला जर समजा आता थे आली आता कमला, आणि कमलाने म्हटलं कलावतीले ह्या कोमलले उभ्याने पेटून टाक, म्हणजे पेटून नाही टाकन ते, तरी तुम्ही तिच्याबद्दल चांगलीच गवई द्यान काय? तिने मला 2 बोटे चापटा मारल्या असता तर विसरली असती मी. तोंड जायला होत तिने मला, तोंड जायले. जाऊ दे ना माय कोमल, कायली जीवाचा एवढा खकाना करू राहिली माय तू. झाल्या गोष्टी पार पडल्या माय कोमल. तुझ्या जिंदगाने सुख समाधान शांती स्नेह आलं की नाही आलं, ऐश्वर्य आलं का नाही आलं, तुला कोणत्या गोष्टीची कमी आहे माझ्या घरी सांग, मी तुला आता आणून देतो. कोणत्या गोष्टीची कमी पडली का तुला माझ्या घरी सांग. मी माया पोरीहून पोरीसारखी वागवतो माय तुले. काही कमी पडली का त्या जिंदगीत, काही कमी पडू दिलं काय? मी तर म्हणतो तुम्हाला अजूनही रजो, मी रजवाले स्वतःला रजवून घ्यायला तयार आहे. मी तुझ्यासाठी कधीच काही कमी नाही करत. मी माझ्यासाठी कमी करन, माझ्या लेकरासाठी कमी करन, पण तू माझ्या लेकरापेक्षा लेकरू आहे. मी तुझ्यासाठी काहीचीच कमी नाही सोडत. तू म्हणशील ते करतो मी. तुझे कर्म चांगले होते, तुझ्या भोगी आले. तुझे कर्म मागच्या जन्मातले वाईट असन माय नशीब समज आता, तेव्हा तुझे नशीब खराब होतं म्हणून त्यासोबत एवढा सगळा प्रकार घडला. आता तुझे नशीब चांगलं आहे, तू माझ्या घरी आहे. तुझ्या घरी तुला बाबा भेटले, आई भेटले, सर्व गोष्टी बरोबर भेटल्या. जाऊ दे ना माय, आता स्वतःच्या जीवाला काय एवढं दुःखी करून घेता माय, जीवाचा एवढा खकाना केल्यापेक्षा. आई तशी गोष्ट नाही आहे ते. माझ्या जिंदगाने सर्व सुख प्राप्त झाले मला, ठीक आहे, तेव्हाच माझं नशीब होतं. माझ्या नशीब होतं, त्याने माझ्यावर अत्याचार केले, लय रंगाचे अत्याचार केले. आता तिचं नशीब, आता तिनं माझ्यावर एवढे बेकार कर्म केले, तिची कर्मात तिच्या भोवती नाही येण काय. शेवटी तिचं चांगलंच होऊन राहिलं ना, कायचं नशीब ना कायची कर्म वाई. म्हणजे मायच कर्म खराब होते काय? सर्व जगाचे चांगले ना मायच खराब होते नाही. तिनं हाताने माय कर्म करून खराब करून टाकले, ते नाही दिसत काय तुम्हाला? बरं बापा कोमल, ते म्हणणं काय होय मग? ते म्हणणं काय होय का बा, तिच्यासाठी तुम्ही काही करू नका असं ते म्हणणं होय आहे ना? माय म्हणणं तेच आहे, तुम्ही सर्व जगासाठी करा. मी करू लागतो तुम्हाला पुण्याची कामं, सारे जगासाठी मी करू लागतो. मी धावपळ करतो, कामातलं काम टाकून करतो, पण तिच्यासाठी तुम्ही काही करू नका सांगून राहिली मी. आणि तुमची जर मी कोणी नसन लागत तर करा तुम्ही तिच्यासाठी बस. अमाय कसं गंगा बापा, आता काय करायचं माय? कोमल तशी म्हणून राहिली, सांग भाई पोरगी म्हणे, नाही तर मी तुमची कोणी लागत असन तर करा म्हणे, नाही कोणी लागत असन तर नका करू म्हणे, लागत नसन तर करा म्हणे. पेतच पाडलं ना माय, इकून गुफाव का तिकून गुफाव, काही समजायला नाही येऊन राहिलं मला. काय करावं गंगा बापा आता? त्या बुडी माया आशावर आहे व बापा, कलावतीची माय आशावर आहे व, आणि त्या म्हाताऱ्या माणसाचं मन दुखाले पुरण काय मरता खेपी.
मरता खेपी त्या बुडीच्या मनातली एखादी ते इच्छा पुरी व्हावं बापा. आता त्या बुडी नाही बापा, लग्न झालं तेव्हापासून नुसतं हाल कष्टच भोगले हो बापा. दुःख दारिद्र्यच होते तिच्या नशिबी. तिच्या नवऱ्याने तिला सुख नाही दिलं बापा. माझ्या समोरच्या गोष्टी आहेत ना, बुडा म्हातारा होता तरी मारे त्या बुडीले. मग असं वाटते माय का बुडीच्या एकच पोरगी आहे, तिचं तरी भलं झालं पाहिजे. आणि गंगा तू मला सांग, आपल्याच्यानं जर भलं होत असेल कोणाचं तर करायला काय हरकत आहे व? असं माझे म्हणणं वय बिचारे. सांग बाई जराशी समजून कोमलले तू. आता त्या सर्व गोष्टी बरोबर आहे माय शांताबाई, पण तिचा विचार समजून घे ना तू. ते काऊन म्हणते त्यावेळेची पीडा तिला माहित, तिच्यावर काय काय अन्याय झाले, तिनं काय काय भोगलं तुलाही माहित आहे. आता तिच्या एका विचारानं तिचं पण बरोबर आहे. बरोबर हाय का नाही आहे तूच सांग. हो गंगा, तिचं बरोबर आहे व तिचं म्हणणं लाजमी आहे. असं नाही म्हणत तर मी ते फालतूच्या फालतू बोलून राहिली म्हणून. पण आता ती समजदार आहे, तिला सगळ्या गोष्टी समजते. तर थोडंसं समजदारपणा अजून दाखव म्हणा, समजदार अजून बन म्हणा. थोडं समजून सांगा लागन तिले. गंगा तू तिला समजून सांगजो. मायचं लेकरू बरोबर ऐकते, थोडं समजून सांग तिले. बरोबर आहे तिचंही वाला, पण समजून सांग तिले जरासं. सांगतो बाईस मग समजून. आता समजली तर समजली बापा. हो आशिकों में जिसका टाइटल टाइटैनिक है, महुआ किनारा दिखा करके डुबो दे गया छल्ला मेरा आशिक बलमा छल्ला. अफसोस कलावती आपल्या सोबत असती. एवढी बदलून कशी गेली असं होती, एवढी बदलून कशी गेली असं हो बापा. का व काही झालं तर नसं हो बापा तिले, काही बाहेरचं गेरचं तर नसं लागलं हो बापा तिले. अहो काही बदलली गिदलली नाही. गंगानं करणी केली असेल ना, गंगानं करणी केली असेल. साऱ्या गावात एकच दिनोरा पिटू आता आपण. गंगानं करणी केली म्हणून आपल्या मैत्रिणीत फूट पडली. आणि आमच्या मैत्रिणीत फूट पडण्याचं कारण गंगा आहे, कारण की गंगानं करणी केली असं आपण गंगाला डिचकावू. कारण की गंगाची नाक कपली पाहिजे ना. आता कलावतीची मित्रता तुटली, तिनं आपलं कधीच जाणलं नाही, तिनं सर्व तिचं जाणलं तर आपल्या काय कामाचं ते. म्हणजे ते चांगली झाली ना, आपण वाईट ठरलो नाही काय. आपण काय वाईट ठरायचं हे एवढं सर्व बाई. पण जाऊ दे, किती काही करणी केली असन तरी माणूस कोणाचे केलेले उपकार भुलत नसते. भुलत असते काय कमला, तूच सांग. भुलत नसते. कावत चालतं काय मग कुठं ब्राह्मणाजवळ पाहायला गेले चालतं काय माहिती करणी गिरणी केली का तर चालतं काय पाहिले जाऊ ना. माहीतच पडून जाते मग. खरं काय ना खोटं काय. तर हे गंगी करनाकटी आहे लय वेळा कानावर आलं. खरंच करनाकटी असन तर माही आपण तर डोळ्यानं पाहिलं नाही, पण असंही शक्ती जाऊ ना आपण पाहू नाही का ब्राह्मणाजवळ जाऊ आणि पाहू करनाकटी आहे का नाही आहे. तर जाऊ दे ना माय, काय मनात भूत घालून घेतो बाबा. करनाकटी आहे कायची करनाकटी आहे होती. एवढी जर करनाकटी असती ना ते तर तुला तिनं आतापर्यंत जिंदा नसतं ठेवलं. तुले मले कधीच तिनं वरती पाठवलं असतं. ते काही करनाकटी नाही आहे. तू तोंडानं तिला करनाकटी करून राहिली पुरी. त्या तोंडातच करनाकटी भरलाय. हो ना, सपायचे लोक ऐकून घेन, पण ते करनाकटी नाही आहे. आपण लोकांना सांगायचं ब्राह्मणाजवळ जाऊ दे, इथं जाऊ दे, तिथं जाऊ दे. तेवढ्या बाहेर काय करायला लागते. बरं बापा जाऊ दे बापा, मग मला काय करायला लागते नाही जाऊ. तेच म्हटलं. अहो काय त्या ब्राह्मणाजवळ जाऊन तो ब्राह्मण आपल्यालाच खराब म्हणून. तुम्ही कोणत्या बाईच्या बद्दल कोणती भाषा बोलून राहिल्या म्हणून. आणि तुला तर माहिती आहे शांताबाईची पुरी गँग ब्राह्मणाला लय मानते, देवाला लय मानते. तर त्या नेहमीच जात राहते तिथं. आपण ज्या ब्राह्मणाजवळ जाऊ त्याच्याजवळ त्याचं नाव चांगलंच निघते, आपला वाईट नाव निघन त्याचं चांगलंच नाव निघते. म्हणून स्वतःचा खराबा करून घेतल्यापेक्षा वर आपलं चालू राहू द्याचं. करनाकटी आहे जाऊ दे ना तिकडे. बरं बापा असू दे ठीक आहे जाऊ दे. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही. आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीकच असाल. व्यस्त राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि व्हिडिओ बघत राहा, आनंद घेत राहा. आणि हॅलो मित्रांनो, मी कमला, तुम्हाला तर माहितच आहे शातीर कमला. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. कुठे कमेंट मध्ये नक्की सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. पण नक्की सांगा कमेंट मध्ये. तुम्ही नाही का सांगतच नाही. तर मला असं वाटतं की तुम्ही सांगा. कोणी सांगते पण कोणी सांगतच नाही. ठीक आहे, तुमची इच्छा शेवटी. मला तर तुमचं मनोरंजन करण्यासाठी मी तर व्हिडिओ टाकतेच. ठीक आहे, त्यात माझं पण भलं आहे, असं नाही की तुमचंच भलं आहे म्हणून. ठीक आहे, मग भेटू आपण उद्याच्या भागामध्ये. बाय, नमस्कार, जय महाराष्ट्र.